पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड भागात आज पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केलाय आणि यात एका मुलाचा बळी गेलाय। 13 वर्षीय रोहन बोंबे या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला। गेल्या एका महिन्यात या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात ही तिसरी जीवितहानी आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीसह संतापही ठासून भरलाय। संतप्त नागरिकांनी आता वन विभागाचं कार्यालयच पेटवून दिलं। दुपारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची गाडी त्यांनी फोडली होती, ती जाळून टाकण्यात आली आणि आता कार्यालय देखील पेटवून देण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये बिबट्यांचा कहर वाढताना दिसतो आहे। विशेषतः जुन्नर शिरूर तालुक्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये मानवांचे जीवितहानी होते आहे आणि अशात शिरूरमध्ये पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका मुलाचा बळी गेलेला आहे। त्यामुळे नागरिक संतप्त झालेले आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याकडून। अविनाश, काय अधिक माहिती? आत्ताची परिस्थिती जर आपण पाहिली तर हे सगळे जे नागरिक संतप्त झालेले आहेत त्यांनी रास्ता रोको केलेला आहे आणि एकूणच आपण पाहतोय की पिंपरखेडच्या जवळच्या आंबेवाडी मधला हा रोहन बोंबे 13 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर हे सगळे नागरिक अत्यंत संतप्त झालेले। आपण पाहिलं की त्यांनी वन अधिकाऱ्याची गाडी जाळली, त्यानंतर जे लाखनगावच्या आसपास असणारे हे वन खात्याचं ऑफिस आहे ते जाळलेलं आहे। एकूणच प्रशासनावर अत्यंत रोष हा नागरिकांचा दिसून येतोय। मागच्या वेळी शिवानी बोंबे ही 6 वर्षीय जी मुलगी आहे तिचा बिबट्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, त्याला केवळ 20च दिवस उलटून नाही गेले तर रोहन बोंबे या मुलाचा मृत्यू झालेला आहे। त्याच्या अगोदर एक 70 वर्षीय वृद्ध आहे भागूबाई, तिचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता। जवळच्या जुन्नर मध्ये देखील एक बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। एकूणच खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या भागामध्ये बिबट्यांचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की जवळजवळ हजाराच्या आसपास हे बिबटे झालेले आहेत आणि एकूणच आपण पाहतो की दर दिवशी बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत। आता सुद्धा नागरिक इतके संतप्त झालेले आहेत, या नागरिकांनी थेट खासदार आमदारांना इथे येऊच देणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। जे दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात देवदत्त निकम उभे राहिले होते ते त्या संतप्त नागरिकांसोबत होते, त्यांनी फोन लावले, शरद पवारांना देखील फोन लावला, इतर नेत्यांना देखील फोन लावला, मात्र नागरिक इतके संतप्त आहे की त्यांनी सांगितलं वन मंत्री जोपर्यंत इथे येत नाही आता तोपर्यंत आम्ही कुणाला इकडे फिरकू देणार नाही आणि मृतदेह हा तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही जोपर्यंत वन मंत्री इथे येत नाहीत, ठोस आश्वासन देत नाहीत, या बिबट्यांच्या बाबतीत काही उपाययोजना करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतल्यामुळे आता प्रशासनासमोर पेच निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये नक्की धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। नागरिकांचा रोष वाढतो आहे आणि याच रोष वाढल्यामुळे नागरिकांनी वन विभागाचं कार्यालय पेटवून दिलेले, दुपारीच गाडी पेटवून देण्यात आली होती, गाडीची तोडफोड करण्यात आली होती आणि आता रात्रीच्या सुमारास कार्यालय देखील पेटवून देण्यात आलेलं आहे। जवळपास ती 1000-1200च्या पर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणून त्यांना पिंजरे वगैरे जे काही लागतात त्या सगळ्या गोष्टी पुण्याच्या DPC मधनं आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत, परंतु संख्याच एवढी वाढली की आज तिथं माणसांना काम करणं मुश्किल झालं आणि त्याचा अतिरेक शेवटी आज झाला आणि लोकांनी फॉरेस्टची गाडी जाळली। कारण फॉरेस्टची ती जबाबदारी आहे की आपण बिबट्यांना आवर घातला पाहिजे। शिरूर तालुक्यात ही घटना घडलेली आहे। शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा बळी गेल्यानंतर नागरिक प्रचंड संतापलेले आहेत। गेल्या काही महिन्यांमध्ये बिबट्यांची दहशत इथं वाढते आहे। यात 3 बळी आतापर्यंत गेलेले आहेत गेल्या महिन्याभरात आणि आता लहान मुलाचा बळी गेल्यानंतर अखेर नागरिकांच्या संतापाचा बांध फुटला आणि त्यांनी वन विभागालाच लक्ष केलेलं आहे। वन विभागाची गाडी जाळल्यानंतर आता वन विभागाचं कार्यालय देखील नागरिकांनी पेटवून दिलं आहे। खेड येथे घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। अवघ्या एका महिन्याभराच्या कालखंडामध्ये 2 बालकांना, याआधी जुन्नर तालुक्यातल्या एका बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी अंत झाला आणि आज पिंपरखेडमधल्या बालिकेच्या संदर्भात हेच दुर्दैव ओढवलं। या बिबट्याच्या संदर्भामध्ये बिबट मानव संघर्ष कमी होण्याच्या बाबतीमध्ये बिबट प्रजनन नियंत्रणासाठी बिबट मादीच्या नसबंदीचा प्रस्ताव हा केंद्र स्तरावर खरं तर सादर झालेला आहे। वन्यजीव संस्थेकडून सकारात्मक रीतीनं हा केंद्रीय वन मंत्रालयाकडे सादर होणं अपेक्षित आहे, त्यासाठी आपण पाठपुरावा करतो आहोत।